कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह, भाग 18। घरी नैना आल्यामुळे घराचं वातावरण गरम झालं होतं। त्यात भरीसभर अक्षयही चांगलाच पेटला होता, पण निहीर समोर त्याला सध्या कोणताही तमाशा नको होता, म्हणून तो जरा शांत होता। पण त्याने स्वतःला कितीही शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही अमूल्य आल्यानंतर वातावरण आणखीन गरम होणार होतं आणि सर्व आता तिचीच वाट पाहत थांबले होते। मॉम, ही अमूल्य केव्हा येणार? गेले 15 मिनिटे मी विनाकारण तिची वाट पाहते। त्या मुलीला वेळेचं महत्व आहे की नाही? नैना चिडचिड करत म्हणाली। मला वेळेचं पूर्ण महत्व आहे नैनाताई, आणि म्हणूनच तुम्ही मला इकडे बोलावून घेतल्या घेतल्या मी इकडे यायला निघाले। त्यात मी कुठेच माझा 1 मिनिटही वेस्ट केलेला नाही। अमूल्य दारातून आत येत म्हणाली। तिच्या मागूनच नीरवही आत निघून आला। हो, म्हणजे खरंच तुला वेळेचं महत्व आहे, पण तुला असं वाटत नाही का की तू जास्त बोलतेस? नैना अमूल्यावर नजर रोखत म्हणाली। मी कुठेही जास्त बोलले नाही। जे बोलायचं होतं, जे पटवून द्यायचं होतं तेवढंच मी बोलले। हो नाही? अमूल्य वसुंधरा यांच्याकडे पाहत म्हणाली। अगदी बरोबर अमूल्य। आणि नैना, मी काय म्हणते? वसुंधरा, मॉम तू मध्ये बोलू नकोस। मला या दोघांशी बोलायचं आहे आणि ते मी या दोघांशीच बोलणार। नैना वसुंधरा यांना मध्येच थांबवत म्हणाली। पण मला काहीही बोलायचं नाही। आमच्या लग्नाविषयी तर नाहीच नाही, अक्षय स्पष्ट शब्दात म्हणाला। पण मला तुमच्या लग्नाविषयीच बोलायचं आहे। अक्षय, तू या अमूल्यासोबत लग्न केलंच का? अरे, हिच्यापेक्षा तर सायशा तुझ्यासाठी बेटर होती आणि तू तिच्यावर प्रेम करत होतास, मग या मुलीशी तू लग्न का केलंस? तसंही ही आपल्या स्टेटसला सूट होत नाही, नैना म्हणाली। पण ती आता माझी बायको आहे, अक्षय जमेल तितक्या शांततेत म्हणाला। हे अशक्य आहे अक्षय। इथे सर्वांनाच माहिती आहे की तू अमूल्यावर प्रेम करत नाहीस। तुला ती कधीही आवडली नाही, आणि असं असता तू तिला तुझी बायको म्हणून स्वीकारणं हे शक्य नाही। त्यात तिचं स्टेटस तर तुला आधीपासून आवडत नाही। मग या मुलीने तुझ्यावर काय जादू केली, जे तू काहीही विचार न करता या भिकारड्या मुलीसोबत लग्न केलंस? नैना जरा चिडून म्हणाली। दीदी स्टॉप, तिने माझ्यावर काही जादू वगैरे केलेली नाहीये। आमचं लग्न हे अनपेक्षित झालंय। अनपेक्षित की या मुलीने काही केलंय? तसंही ही मुलगी काहीही करू शकते। गेले कित्येक वर्ष ही तुझ्यावर प्रेम करते। आता तर काय, तिला तिचं प्रेम मिळालं आहे, तरीही मला काहीतरी गोल वाटतोच आहे। या मुलीने तिच्या लग्नाचं नाटक करून तुला फसवलं असणार। त्या मुलालाही ऐन लग्नाच्या मंडपातून हिनेच पळवून लावलं असणार, हो ना अमूल्य? नैना अमूल्यावर नजर रोखत म्हणाली। हो, अगदी बरोबर। मीच त्या मुलाला लग्न मंडपातून पळून लावलं, कारण मला अक्षयसोबत लग्न करायचं होतं, कारण माझं आजही त्यांच्यावर प्रेम आहे। असंच ऐकायचं होतं ना तुम्हाला? तर ते सर्व खोटं आहे नैनाताई। मी तुमच्या भावाला फसवलं नाही। मी तर आता त्यांच्यावर प्रेमही करत नाही, आणि लग्नाचं म्हणत असाल तर ते माझ्यासाठीही अनपेक्षित होतं। मला खरंच माहिती नव्हतं की पराग असं दुसऱ्या मुलीसोबत पळून जाईल, अमूल्य म्हणाली। अगं, पण तो गेला ना, तुला अक्कल नको? आणि काय ग, तुझं त्या मुलासोबत लग्न ठरलं होतं ना, मग त्या मुलाचा तू काही गैरफायदा घेतला नाहीस ना? तसंही तू मला कॅरेक्टरलेस मुलगी वाटतेस, जी आपल्या जाळ्यात कितीही मुलांना सहज फसवू शकते, हो ना अमूल्य? नैना, दीदी जस्ट शट अप, अमू अशी नाही। नीरवने अमूल्याची बाजू घेतली। ती अशीच आहे, कारण ती जर अशी नसती तर तिने आज अक्षयला फसवलं नसतं। प्रेमासाठी ती खूप स्वार्थी आहे। उगाच 3 वर्ष तिने त्याची वाट पाहिली का? तिच्या मनात आधीपासूनच डावपेच सुरू होते, ज्याचा उपयोग तिने आत्ता केला, नैना म्हणाली। नैना, अगं तू काय बोलतेस हे? तू समजतेस तसं काही नाही। प्लीज तू हा विषय इथेच थांबव। उगाच नको त्या गोष्टीचा तमाशा करू नकोस, वसुंधरा विनवणीच्या सुरात म्हणाल्या। मॉम, तमाशा मी करत नाही, तर तुम्हा सर्वांनी केला आहे। असली दुसऱ्या मुलाने वापरलेली मुलगी तुम्ही सून म्हणून आपल्या घरी आणलीच का? जगातील सर्व मुली काय संपल्या होत्या का? नैना भडकून म्हणाली, आणि तिचं बोलणं ऐकून अमूल्याचं मन मात्र भरून आलं।
दीदी, तोंड सांभाळून बोल. अमूल्या, अक्षयने तिला आवाज दिला. अक्षय, प्लीज तुम्ही यात पडू नका. तसंही मला माहिती आहे की मी तुमच्या लायक नाही. आणि त्या बोलतात तेही खरं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही खूप चांगली मुलगी डिझर्व करता. असो, मी येते. आई, मी जाऊ का? अमूल्या भरल्या डोळ्यांनी वसुंधरा यांच्याकडे पाहत होती. अमूल्या, तू वाईट वाटून घेऊ नकोस ना. नीरव, तू तरी समजाव ना हिला, वसुंधरा म्हणाल्या. मॉम, मी काय समजावणार तिला? उलट मी तर म्हणेन की दीदी इकडे आहे तोवर अमूने इकडे राहूच नाही. कारण दीदी मुले अमूला विनाकारण त्रास झालेला मला आवडणार नाही, नीरव म्हणाला. नीरव, तुला माझा एवढा प्रॉब्लेम होतोय का? जे काल आलेल्या या मुलीसाठी तू माझ्याशी भांडतोयस? नैना म्हणाली. ती काल आलेली मुलगी नाही दीदी. अमूल्या वहिनी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी तिला खूप जवळून ओळखतो. स्वच्छ पाण्याचा झरा आहे ती. आणि तिच्या स्टेटसची तू बरोबरी करायला जाऊ नकोस, कारण तू तोंडावर पडशील. माझी अमू खूप मेहनती आहे. तुझ्यासारखं जिजूंच्या जीवावर घरात बसून खात नाही ती. हो ना जिजू? नीरव निहीरकडे पाहत म्हणाला, जो सध्या छोट्या परीसोबत लुडो खेळत बसला होता. नैनाची एकूण एक नसतो ओळखून होता, त्यामुळे त्याला या घरगुती भांडणांमध्ये पडण्यात बिलकुल रस नव्हता. मी फक्त पिक्चर पाहायला आलोय, बाकी तुमचं तुम्ही काय ते पाहून घ्या, निहीर स्पष्टपणे म्हणाला. आणि त्याने आपल्या खेळाकडे फोकस केलं. जिजू, तुम्ही अशक्य आहात. बरं मॉम, मी अमूल्या वहिनीला इथून घेऊन जातोय. जोवर दीदी इथे असेल तोवर तिला इकडे त्रासच होईल. अमू, चल. नीरवने अमूल्याचा हात आपल्या हातात घट्ट केला. नीरव, माझं बोलणं अजूनही झालेलं नाही. मला बोलायचं आहे. त्यामुळे ही अमूल्या इथून कुठेही जाणार नाही. आणि बरंच आहे की मी इथे असता ही मुलगी माझ्या नजरेसमोर नसेल. पण माझं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय तू या मुलीला कुठेही घेऊन जायचं नाही, नैना म्हणाली. ती इथून जाणार नाही दीदी. आणि तुझा झाला तेवढा तमाशा बाद झाला. तसंही मला कोणी माझ्या संसारात लुडबुड केलेली आवडणार नाही. आणि लग्न आम्हा दोघांच्या मर्जीने झालंय. जरी ते आमच्यासाठी अनपेक्षित असलं तरीही. त्यात ते कोणाला मान्य असो वा नसो, आय डोंट केअर. आणि आता तू काहीही बोलायचं नाहीस. जेवढं बोलली तेवढं बाद झालं. नीरव, अमूल्याला माझ्या रूममध्ये घेऊन जा, म्हणजे आमच्या रूममध्ये घेऊन जा. हे घर तिचं आहे, त्यामुळे तिला इथून कुठेही जाण्याची गरज नाही. आणि ज्याला कोणाला आमचं लग्न मान्य नसेल, ज्याला अमूल्या घरात नको असेल, त्यांनी आत्ताच आपल्या बॅगा भरा आणि इकडून निघून जा. तसंही आपल्या घरी येऊन कोणी तमाशा करावा यासाठी कोणी कुणाला आमंत्रण दिलं नव्हतं. अक्षय नैनावर रागीट कटाक्ष टाकत म्हणाला. अक्षय, तू आम्हाला इथून हाकलून लावत आहेस, तेही या मुलीसाठी जी तुला कधीही आवडली नाही, नैना म्हणाली. ती मला आवडो व ना आवडो हा माझा प्रश्न आहे. मॉम, झाला तेवढा तमाशा पुरे झाला. मी आता निघतो. आणि लक्षात ठेवा की मला पुन्हा इकडे तमाशा नकोय. जिजू, तुमच्या बायकोला जर इथे आणखीन तमाशा घालावा वाटत असेल तर तिला इथून घेऊन जा आणि हॉटेलवर जाऊन राहा. नीरव, तू का अजून इथेच उभा आहेस? तुला सांगितलं ना मी की तिला आमच्या रूममध्ये घेऊन जा. मग जा, अक्षय धारदार आवाजात म्हणाला. हो ब्रो. नीरवने एकदा अमूल्याकडे पाहिलं आणि तो तिला घेऊन त्यांच्या रूमकडे निघून गेला. अक्षय, तू खूप चुकीचं वागत आहेस. अरे, ती मुलगी मला बिलकुल आवडत नाही, नैना म्हणाली. मम्मा, पण मामी तर खूप सुंदर दिसते. हो ना रे डॅडी, छोटी परी मध्येच म्हणाली. परी, शांत बस. नीर, तू काय ठोंब्यासारखा बसला आहेस? अरे, काहीतरी बोल, नैना म्हणाली. नैना, मी तर म्हणेन की तू उगाच आपला संसार सोडून अक्षय आणि अमूल्य यांच्या संसाराकडे लक्ष देऊ नकोस. त्यांचं ते पाहून घेतील ना, निहीर म्हणाला. तुझ्याशी बोलणं व्यर्थ आहे, कारण आजपर्यंत तू कधी माझी बाजू घेतलीच नाहीस. पण एक लक्षात ठेव अक्षय, ही मुलगी दुसऱ्याने वापरलेली आहे, नैना तातोड खात म्हणाली. जस्ट शट अप दीदी. अमूल्य अशी नाही, ती खूप स्वच्छ आहे. ती कधीच चुकीचं वागत नाही किंवा वागलीही नाही. आणि मी तर म्हणेन की तूच एक लक्षात ठेव, तिला जर तुझ्या मुले त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. ती खूप इनोसंट आहे, तिची काहीही चूक नाही. आणि लक्षात ठेव,
तिला त्रास झाला तर मी तुलाही त्रास देईल. मार्क माय वर्ड्स. मॉम, मी येतो. माझ्या बायकोची काळजी घे. अक्षयने नैनाकडे पाहत आपल्या अंगावरील ब्लेझर व्यवस्थित केला आणि आल्या पावली तो पुन्हा कॉलेजसाठी म्हणून बाहेर निघून गेला. मॉम, पाहिलंस तू? त्या काल आलेल्या मुलीसाठी अक्षय माझ्याशी भांडतो आहे. तो मला धमकी देतोय, पण मी त्याला घाबरत नाही. नैना धसपुसत होती. नैना, मला माहिती आहे तू त्याला किती घाबरतेस, म्हणूनच तो तुला धमकी देऊन गेलाय. आता झाला तो तमाशा, पुरे झाला. जरा शांत राहा आणि आम्हालाही शांत राहू दे. जावई, मी अमूल्याला भेटून येते. तोवर तुमच्या बायकोला जमलं तर शांत करा. परी, तूही चल. मी तुला तुझ्या नवीन मामीची ओळख करून देते. वसुंधरा यांनी निहीरकडून परीला घेतलं आणि त्या अमूल्या अक्षय यांच्या रूमकडे निघून गेल्या. त्या गेल्या तसं निहीर नैनाकडे वळला. नैना, निहीरने तिला आवाज दिला. तू माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस निहीर. मला तुझं विनाकारण लेक्चर ऐकायचं नाही. मी जाते माझ्या रूममध्ये. तुलाही त्या अमूल्याचा पुलका आला असेल तर तूही जा तिची सहानुभूती करायला. मी जाते, नैना म्हणाली आणि पाय आपटतच आपल्या रूममध्ये निघून गेली. निहीरने मात्र तिच्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली. आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, भाग उशिरा आला यासाठी खूप खूप सॉरी, पण यानंतर असं होणार नाही याची मी काळजी घेईन. धन्यवाद.